आणि आता महत्त्वाची बातमी, आमदार नरेंद्र मेहतांचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण। या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलंय। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी होतीये। आमदार मेहता स्वतः तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले। आता मला सांगायचं पूर्वेशला आणि त्या सरनाईकला की हे तुम्हाला शोभते का, आणि त्यांचा घरावर त्यांचा संशय आहे का मला माहीत नाही, ते का वारंवार असं करतात आहे। आज मी तर आलो नाही, पण आमचे सगळे महिला कार्यकर्ते ॲग्रेसिव्ह होऊन ते पोलीस स्टेशनवर आले आणि ते तक्रार नोंदवण्यासाठी। आता सरनाईक आणि पूर्वेशला मला एवढंच सांगायचं आहे, हमने तो अपना सब कुछ गवा दिया है। कधी आम्ही तुमचा मागे लागलो तर तुझा वडील आहे, तू तोंड दाखवणार का, हे जरा बघायला पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर 4 बस स्थानकांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। सोहळ्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत मात्र श्रेयवादाची लढाई झाली आहे। छत्रपती संभाजीनगर बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली। सोने चांदीच्या दरात घसरण झालेली आहे, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय। सोन्याच्या दरात 2000 रुपयांची तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची घसरण झालेली आहे। सोन्याचा दर प्रति तोळा 1,51,700 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर प्रति किलो 2,53,000 रुपयांवर पोहोचलेला आहे। बातमी धुळ्यातून, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। युवा शेतकऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पाहायला मिळालं। पंचनामे झाले, पण शेतकऱ्यांना मोबदला कधी देणार असा सवाल या युवा शेतकऱ्यानं उपस्थित केलाय। नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळालंच पाहिजे, पीक विमा मिळालंच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे। आणि आज जेव्हा निवेदन द्यायला गेलेलो असता, प्रशासनाने उडवाउडवीची उत्तर दिलेले। शेतकऱ्यांना जर का येत्या काळामध्ये आपण पेटून उठलो नाही तर तोपर्यंत हे प्रशासन आपल्या पाठीशी उभं राहणार आहे। म्हणून आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही उपजिल्हाधिकारी यांना अवगत केलेलं आहे। जर का 7 ते 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली नाही तर 7व्या 8व्या दिवशी धुळे जिल्हाधिकाऱ्यालयाबाहेर धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी ठिय्या मांडून बसतील आणि आपला न्याय मिळवून घेतील। तिकडे साताऱ्यात पाणी टंचाईवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज झालंय। गरज पडल्यास तत्काळ टँकर सुरू करू असं वक्तव्य पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केलंय। सध्या जिल्ह्यात 17 टँकर सुरू असून त्यापैकी माण तालुक्यात 13 गावं आणि 9 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू आहे। 80 टँकर या ठिकाणी आपण चालू करू। आज तारखेला त्याची संख्या 17 पर्यंत खाली आलेली, त्यामुळे संख्या कमी आहे। पण एप्रिल 15 नंतर साधारणतः जून पहिल्या आठवड्यापर्यंत नेहमी संख्या वाढत असते। सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, आज जर प्रस्ताव टँकरचा आला तर उद्या व्हिजिट करू, साईट व्हिजिट करू, प्रांत BDO आणि पाणी पुरवठा अधिकारी लगेच दुसऱ्या दिवशी त्याला मान्यता द्यायची। कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये 1 दिवसापेक्षा जास्त कालावधी प्रलंबित ठेवायचा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।